स्वामी सांगतात वाटात सापडत जातील, आपण शोधत राहायचं. माणसं बदलत राहतील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकून जाईल, आपण शिकत राहायचं. अनेक जण विश्वासघात करून निघून जातील, पण आपण मात्र सावरत राहायचं. प्रसंग हे परीक्षा घेत राहतील, आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही माझी स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. लोक तुम्हाला जर कमी समजतात, कमी लेखतात, कारण तुम्ही स्वतः असता, कारण तुम्ही असं दाखवता, त्यामुळे ती लोक तुम्हाला कमी लेखतात. तर मित्रांनो, तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, त्याच्यामुळं आपण आपली किंमत लोकांसमोर वाढवू शकतो, कमी करू शकत नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, लोक तुम्हाला चिल्लर समजतात किंवा लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. स्वतःची किंमत वाढवायची असेल, 4 लोकांनी आपल्याला नोटीस करावं, आपण इतरांपेक्षा असामान्य दिसावं असं वाटत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ स्किप करू नका. 1. स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट, काहीतरी कौशल्य असू द्या. आजचा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे, पुढारलेला आहे. तुमच्यामध्ये काळानुसार काय कौशल्य आहेत, काय नवीन स्किल आहेत, याकडे लोकांचे पटकन लक्ष जाते. स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य नक्की असू द्या, आणि नसतील तर ती शिकून घ्या. रोज स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन शिका, जेणेकरून लोकांचे तुमच्याकडे लक्ष जाईल आणि तुमची कौशल्य लोकांपर्यंत पोहोचतील. आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असल्याशिवाय आपण इतरांमध्ये उठून दिसत नाही, वेगळे दिसत नाही. म्हणून नेहमी नवीन कौशल्य आत्मसात करा. मित्रांनो, प्रत्येक वेळी कोणासाठीही मोकळे राहू नका. कोणीही कधीही बोलावलं की धावत पळत जाऊ नका. लोकांना मदत करणं वाईट गोष्ट नाही, परंतु छोट्या छोट्या कामांसाठी तुम्ही धावून जायला लागले तर तुमची किंमत कमी होते. लोक तुम्हाला रिकामटेकडे समजायला लागतात. नेहमी आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टींची आपल्याला कधीच किंमत नसते. तसेच माणसाचे देखील आहे. समोरच्या माणसासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहाल, तेवढा तुमचा जास्त फायदा घेतला जाईल आणि तुमची किंमतही कमी होत जाईल. इतरांना मदत नक्की करा, पण स्वतःचा मान ठेवून करा. तसेच मित्रांनो, सर्वांसोबत प्रेमाने राहा. तुम्ही इतरांशी प्रेमाने वागलात तर लोकही तुमच्याशी प्रेमाने वागतील. तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल. आपण प्रेमाने काही नाती जोडू शकतो, ज्यामध्ये आपला कधीच अपमान होणार नाही. प्रेमाने तुम्ही जगही जिंकू शकता. इतरांशी प्रेमाने वागणाऱ्या आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्तीला सगळेजण मान ठेवतात. भांडखोर, चिडचिड्या आणि दृष्टपणे वागणाऱ्या व्यक्तीला लोक कायम नावच ठेवतात. आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या स्वभावाचा इतरांबद्दल प्रेम, काळजी, आदर, मान, सन्मान असायला हवा. हे एका साध्या आणि संस्कृत माणसाचे लक्षण आहे. तसेच मित्रांनो, आपली कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपली सुखदुःख इतरांना सांगत बसू नका. काही लोक आपल्या कमकुवत बाजूचा गैरफायदा घेऊ शकतात. दुःख, संघर्ष, वाईट वेळ ही सगळ्यांच्याच आयुष्यात असते. आपण का सांगत बसायचं लोकांना? आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. संघर्ष हा आपला हक्कच आहे, जगण्याचा आणि जीवनाचा अविभाज्य घटकच आहे. कारण संघर्षाशिवाय जीवनाला महत्त्वच नाही. आपला संघर्ष, आपला वाईट काळ किंवा आपण कसे आणि किती दुःखात आहोत हे इतरांना सांगून आपलं दुःख कमी होत नाही मित्रांनो, किंवा त्याचा काही फायदाही होत नाही. उलट काही वेळा अशा गोष्टींवरून लोक आपली खिल्ली उडवतात, चेष्टा करतात आणि आपली मजा घेतात. तसेच मित्रांनो, आपली कमजोर बाजू लोकांना सांगून आपण आपल्यावर इतरांचा कुरघोडी करण्यासाठी एक आयती संधी उपलब्ध करून देत असतो. म्हणून कितीही दुःख येऊ दे, आपली कितीही कमजोर बाजू असू दे, इतरांना सांगत बसू नका. आपल्या कमजोर बाजूला आपली ताकद बनवा. एकदा काय काम तुम्हाला जमलं की लोक तुम्हाला सलाम करायला मागे पुढे पाहणार नाहीत. तसेच मित्रांनो, कधीही कोणाला घाबरू नका. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की जर तुम्ही काही वाईट काम करत नसाल, वाईट मार्गाला जात नसाल, तर कोणाला घाबरायची काय गरज? तुमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता, त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही. तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी ठामपणे उभे राहा.
स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देतील. भित्रा आणि भेकड माणसाला कोणीही फारसे विचारत देखील नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सत्य चांगल्या गोष्टींची साथ कधीच सोडू नये. तसेच मित्रांनो, दिलेला शब्द कधीही मोडू नका. लोकांना शब्द देण्याअगोदर नीट विचार करा. विचार न करता राजकारणी लोकांसारखी पोकळ आश्वासन देऊ नका. समाजामध्ये आपली इमेज अशी बनवा की आपल्या शब्दांना मान असेल. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला शब्द देता, वचन देता, तेव्हा ते पूर्ण पण करायला शिका. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज नक्की निर्माण होणार. हे कलियुग आहे आणि इथे इमानदार लोकांपेक्षा भामटे लोकच जास्त वावरतात. फसवणूक करणारेच जास्त मिळतात. अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दांना जागणे गरजेचे आहे. तो शब्द पाळतो तो लोकांच्या नजरेत नेहमी महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो. तसेच मित्रांनो, स्पष्ट आणि सडेतोड राहा. एखादी गोष्ट किंवा विचार तुम्हाला पटला नाही तर मुद्देसूदपणे आणि स्पष्टपणे बोला. अशावेळी तुमच्या बोलण्यात नम्रपणा आणि आत्मविश्वास असायलाच हवा. स्वतःमध्ये स्पष्ट वक्तेपणा असू द्या, कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, तुमचे मत नेहमी ठाम असू द्या. आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत नाही. आपण स्वतःच्या मेहनतीने खातो. म्हणून आपल्या बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा असू द्या. कोणालाही घाबरून किंवा दबून राहण्याची गरजच नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे घाबरून आणि दबून राहाल तेवढे जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जाईल. नेहमी समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवून बोला. तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक पुन्हा तुमच्या वाटेला जाणार नाहीत आणि तुम्हाला कधीही कमी समजणार नाहीत. तसेच मित्रांनो, गबाळ्यासारखे राहणे बंद करा. वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा, असे समर्थ रामदास एकेकाळी म्हणून गेले असतील. तरी सध्याचा काळ मात्र तुम्ही असता कसे यापेक्षा तुम्ही दिसता कसे याला जास्त महत्त्व देणार आहे. तुमच्याकडे कितीही ज्ञान असले तरी समोरच्याला तुमचे पहिले इम्प्रेशन तुमच्या दिसण्यानेच पडते. स्वतःला स्वस्थ, निरोगी आणि नीटनेटके ठेवा. नेहमी स्वच्छ कपडे घाला. आपल्याकडे बघता क्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटले पाहिजेत. कधीकधी लोक आपल्या राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या जगात वरवरच्या सजावटीला जास्त महत्त्व दिलं जातं. सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करूनच जावं असं नाही, तर स्वतःला टापटीप आणि नीटनेटके स्वच्छ ठेवा, एवढंच बास. तसेच मित्रांनो, वेळेची किंमत करा. वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे. कारण गेलेले पैसे आपण पुन्हा कमवू शकतो, पण मित्रांनो, गेलेली वेळ तुम्हाला मिळवता येत नाही. मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची असो. काही कामानिमित्त भेटण्यासाठी तुम्हा लोकांना वेळ दिलेली असेल तुम्ही, तर त्यावेळेस हजर राहा. काही कारणास्तव जर हे शक्य नसेल तर लगेच अगोदरच कळवा. वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाला वेळेत कधीच किंमत करता येत नाही. इतर लोकही ती करत नाहीत. वेळेचे काटेकोर पालन करणारी व्यक्ती लोकांना खूप आवडते. अशा व्यक्तीचा समाजामध्ये नेहमीच मान राहतो. तसेच मित्रांनो, तुमचं जे काही क्षेत्र असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्यामध्ये यशस्वी व्यक्ती बना. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं काम सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांनी तुमच्याकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवीन शिकण्याची इच्छा त्यांना निर्माण झाली पाहिजेत. लोक तुमच्याकडे काय आहे ते बघत नाहीत, तर तुम्ही किती यशस्वी आहात, तुमचं स्टेटस काय आहे हे पाहतात. म्हणून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या. एक यशस्वी व्यक्ती बनायचा प्रयत्न करा. लोक आपोआपच मान देतील, मान सन्मान देतील. हा मागून मिळत नाही किंवा तो कोणत्या दुकानातही मिळत नाही. तो कर्तृत्वानेच मिळवावा लागतो. तसेच मित्रांनो, सर्वात महत्त्वाची आणि आजच्या घडीला तंतोतंत लागू पडणारी गोष्ट म्हणजेच पैसा. पैसा आहे तर माणसाला मान हा मिळणारच. इज्जत आहे. तो काळ गेला जेव्हा पैशाला नाही माणसाला किंमत होती. आजच्या काळात माणसाला नाही तर पैशाला किंमत आहे. तुमच्याकडे पैसा असेल तर त्याचा माज करू नका, पण लोकांना दिलेस एवढा पैसा नक्की कमवा. खरं तर या सर्व गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत, पण आपण त्या विसरतो. आज स्पर्धेच्या युगात धावताना माणूस चांगल्या गोष्टीच विसरत चालला आहे. परंतु या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ह्या काही गोष्टी तुम्ही न विसरता केल्या तर लोकही तुम्हाला हळूहळू मान द्यायला लागतील. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी किंवा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.